पीक विम्याचा लाभ मिळाला नाही, त्यामुळे आमच्यावर उपासमारीची वेळ आली आहे। आता उरलेसुरले आमचे रक्त घ्या अन खायला गहू, तांदूळ, तेल द्या, असा आक्रोश करून हिंगोलीच्या गोरेगाव येथील शेतकऱ्यांनी राज्याच्या मिंधे सरकारचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे। या संतापजनक मागणीचे पत्रक पीक विम्याच्या निवेदनासोबत मुख्यमंत्र्यांकडे पाठविण्यात आले आहे। हिंगोली जिल्ह्यातील 5 लाखांहून अधिक शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ मिळालाच नाही, त्यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहे। अशात सेनगाव तालुक्यातील गोरेगाव येथील शेतकऱ्यांनी पीक विम्यासह विविध मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्याने मिंधे सरकारवर तीव्र संताप व्यक्त केला। अयोध्येतील राम मंदिरासाठी रामलल्लांची मूर्ती बनवणारे अरुण योगीराज सध्या चर्चेत आहेत। बालरूपातील रामाची अप्रतिम प्रतिमा पाहण्यासाठी रामभक्तांची गर्दी राम मंदिरात होत आहे। रामलल्लांची मूर्ती साकारण्यासाठी स्वतः भगवान रामाने त्यांना मदत केली होती, असे अरुण योगीराज यांनी म्हटलं आहे। अशातच आता भाजपच्या एका आमदाराने अरुण योगीराज यांच्याबाबत दावा केला की त्यांना त्यांच्या कामाचा मोबदला मिळाला नाही। मात्र अरुण योगीराज यांना रामलल्लाच्या मूर्तीसाठी नव्हे तर म्हैसूर महानगरपालिकेने गोडेयार घराण्याच्या राजाच्या पुतळ्याच्या शिल्पासाठी पैसे दिलेले नाही, अशी बाब समोर येते। एकीकडे अमेरिकेत मराठी शाळा चालू होत असताना महाराष्ट्रातील मराठी शाळा बंद होत चालल्या आहे। याविषयी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी वाशी येथे एका कार्यक्रमात खेद व्यक्त केला। शासनाच्या वतीने आयोजित विश्व मराठी संमेलन 2024 या कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते। यावेळी व्यासपीठावर मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर, मराठी भाषा विभागाच्या अप्पर मुख्य सचिव मनीषा म्हैसकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। नवी मुंबईमध्ये विश्व मराठी संमेलन 2024 चे आयोजन सिडको एक्झिबिशन येथे सुरू आहे। महाराष्ट्र शासनाच्या द्वितीय विश्व मराठी संमेलनास राज ठाकरे यांनी उपस्थित राहून मराठी साहित्यप्रेमींशी संवाद साधला। यावेळी त्यांनी मराठी भाषेवर भाष्य करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टोले लगावले। तसेच महाराष्ट्रामध्ये मराठी शाळा बंद होतात तर अमेरिकामध्ये मराठी शाळा सुरू होतात, हे काही कमी नसल्याचे सांगितले। महाराष्ट्रामध्ये राहून जेव्हा हिंदी कानावर येते तेव्हा त्रास व्हायला लागतो, असंही ते म्हणाले। पुण्यातून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे। विवाहाच्या आमिषाने मराठी चित्रपटसृष्टीतील एका अभिनेत्रीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। या प्रकरणी सोलापुरातील एका तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। महत्त्वाची बाब म्हणजे गुन्हा दाखल झालेला तरुण एका माजी आमदाराचा मुलगा असल्याची माहिती समोर आली आहे। तक्रारीत आरोपीने डोक्याला पिस्टल लावून धमकावल्याचाही आरोप करण्यात आला आहे। पोलिसांनी गुन्हा नोंदवून या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे। या प्रकरणी विराज रविकांत पाटील वय 35 राहणार रॉयल पाल्म, सोरेगाव, सोलापूर याच्या विरुद्ध विमाननगर पोलीस ठाण्यात बलात्कार तसेच शस्त्र बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे। 32 वर्षीय पीडित तरुणीने विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती। चारचाकी गाडी घेण्यासाठी मामाकडून 5 लाख रुपये मागणी करणाऱ्या पतीने पत्नीची धारदार शस्त्राने गळा चिरून हत्या केल्याची घटना वाशिम तालुक्यातील वाघजाळी येथे समोर आली आहे। वाशिम ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतील फिर्यादी गजानन खंडूजी घुले यांनी ग्रामीण पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीवरून त्यांची भाची मृत मेघा उर्फ रेवती गजानन शिंदे, हिचा पती गजानन शिंदे, सासरे बबन शामराव शिंदे, सासू पार्वती बबन शिंदे हे सर्वजण चारचाकी गाडी घेण्याकरता मामाकडून 5 लाख रु आणण्याच्या कारणावरून मृत मेघाचा सतत शारीरिक व मानसिक छळ करत होते। भाचीला होत असलेल्या त्रासाला कंटाळून मामाने मागील दिवाळीपूर्वी चेकद्वारे 2 लाख आणि नगदी 50,000 रुपये दिले असताना सुद्धा आरोपींनी रेवती हिला त्रास देणे सुरूच ठेवले। 27 जानेवारी रोजी सकाळी अंदाजे 4 वाजताच्या दरम्यान आरोपी गजानन बबन शिंदे याने त्याच्या वाघजाळी येथील राहते घरातील धारदार शस्त्राने मृतक हिच्या गळ्यावर वार करून तिला जीवानिशी ठार केले। सदर प्रकरणी वाशिम ग्रामीण येथे गुन्हा नोंद करण्यात आला असून मृत मेघा हिचे सासरे बबन शामराव शिंदे याला चौकशीकामी ताब्यात घेण्यात आले आहे।